नमस्कार मंडळी. तर सकाळची देवपूजा वगैरे आवरली आणि आली होती किचनमध्ये नाश्ता बनवण्यासाठी. तर नाश्त्याची तयारी ही मी रात्रीच करून ठेवली होती. तर भगर होते, तर ती भगर भिजत घातली होती. भगरीचे धिरडे बनवायचे होते मला, कारण मी काल सामान चेक केलं ना, तर त्याच्यामध्ये मला भगर दिसली आणि ती मी विसरूनच गेले होते की भगर आहे घरात, म्हणून आणली होती कधी. तर तिची एक्सपायरी डेट पण संपत यायला लागली होती. तर म्हटलं चला आता भगरीचे धिरडे बनवूया. मुलांना आवडतात, मलाही आवडतात, तर म्हटलं तेच धिरडे बनवूया. तर ते रात्रीच भिजत घालून ठेवले होते आणि सकाळी असे छान वाटून घेतले आणि त्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकलं आणि मीठ टाकलं आणि आपला हा जो डोशाचा तवा आहे त्याच्यावर छान अशी धिरडी बनवून घेतली आणि गरमागरम धिरडी बनवली आणि आधी तिला खायला दिली अगोदर. तिचं होत होतं तोपर्यंतच अनिकेतलासुद्धा मी गरमागरम अशी धिरडी खायला दिली. त्यांना अशी गरमागरम धिरडी खूप आवडतात आणि बरेच दिवस झाले कधी बनवली नव्हती. ही फक्त उपवासाला बनवली होती मी, कधी आषाढी एकादशीचे जे उपवास असतो त्याला बनवली होती आणि बाकी सोमवारला वगैरे तर चालत नाही, त्याच्यामुळे ते बनवणंही होत नाही. तर आज म्हटलं चला ते बनवून टाकूया आणि त्याच्यासोबत अशी शेंगदाण्याची चटणी बनवली होती. बटाट्याची भाजी पण आवडते, पण बटाटे ॲक्च्युली माझे संपले होते, शिल्लक नव्हते राहिले. तर म्हटलं मग शेंगदाण्याची चटणी बनवूया, तीही मुलांना आवडते दोघांनाही. तर मग अशी गरमागरम दोघांना नाश्ता दिला. त्यांचं झाल्यानंतर मीही नाश्ता केला. पण मध्येच जेव्हा मी धिरडी बनवत होते ना, तेव्हा बनवत असताना एक धिरडे होईपर्यंत मी तोपर्यंत दुसरंही काम करत होते. जसं की वरण भाताचा कुकर आहे तो लावून घेतला मी आणि ज्या आपल्या राजम्याच्या शेंगा असतात, ओला राजमा, तर तो होता माझ्याकडे. तर म्हटलं दुपारी ओला राजम्याचीच भाजी बनवूया. तर त्या शेंगा देखील सोलून घेतल्या आणि कुकरला त्याच्या 4 शिट्ट्या काढून घेतल्या. तर असे कामं, ही बाकीची कामं धिरडी करताच केली मी अर्धी कामं. तर नाश्ता वगैरे झाला आणि दुपारचा स्वयंपाक बनवून घेतला. पण काय जेवायला एवढी भूक नव्हती. तर मग मस्त छान असं मसाला ताक बनवलं माझ्यासाठी, कारण मला ताक खूप आवडतं प्यायला. तर पालेसाहेब आले होते, त्यांना जेवायला वगैरे दिलं, ते जेवले. पण मला काही भूकच नव्हती, कारण धिरडीचा नाश्ता खूप असा हेवी झाला होता. तर मुलंही त्यावेळेस जेवली नाही आणि मीही नाही जेवले. तर फक्त आम्ही मस्त असं एक ग्लासभर मी ताक बनवलं, साहेबांसाठी एक आणि माझ्यासाठी एक, आणि दोघंजणांनी मस्त छान असं ताक पिलो. आणि जेवण म्हणाल तर त्या दिवशी मी फक्त थेट संध्याकाळी जेवण केलं होतं, कारण धिरडी खाल्ली आणि त्याच्यानंतर जेवणाची काही इच्छाच राहिली नव्हती. तर मग जे राजम्याची भाजी बनवली होती ती आम्ही रात्रीच खाल्ली. तर असं होतं माझं आजचं सगळं स्वयंपाक वगैरे जेवण. कसं वाटलं नक्की सांगा.